नमस्कार मंडळी, चला तर मग आपण दिवाळीच्या फराळातली तिसरी रेसिपी बनवूया, बेसनाचे लाडू। बेसनाचे लाडू बनवण्यासाठी इथे एक कढईमध्ये मी 4 वाटी तूप घातलंय। त्यानंतर त्यामध्ये मी 1 वाटी डिंक घातलाय। तो व्यवस्थित आपल्याला डिंक तळून घ्यायचा आहे। त्यामधून अशा प्रकारे तळून घ्यायचा आणि मग तो काढून घ्यायचा। त्यानंतर त्या तुपामध्ये मी इथे 1 वाटी बदाम घातले कापलेले, ते पण व्यवस्थित तळून घ्यायचे। त्यानंतर ते पण काढून घ्यायचे आपल्याला। त्यानंतर त्यातच मी 2 वाटी रवा घातलाय, तो पण असा थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी त्याच्यात 1/2 किलो बेसन घातलंय, अर्धा किलो आणि 1/2 किलो मी बेसन घातलंय। त्यानंतर आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झाल्यावरती इथे मी 1 वाटी परत मी इथे तूप घातलंय, परत ते व्यवस्थित मिक्स करायचंय। हे बघा अशा प्रकारे मग ते थोडं थोडं मेल्ट होत जातं। त्यानंतर त्यामध्ये मी इथे बदाम घातले, त्यानंतर ते पण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर इथे मी जायफळ आणि वेलचीची 2 चमचे पावडर घातली आहे, ती पण आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। जो डिंक तळून ठेवलेला तो मी अशा प्रकारे बारीक करून घेतला आणि तो पण आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे। हे बघा, आणि त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला ते भाजायचं आहे। डिंक घातल्यानंतर पण ते मेल्ट होत जातं। त्यानंतर त्यामध्ये इथे मी 3 वाटी पिठी साखर घातली आहे। तुम्हाला जसं गोड हवा असेल तसं तुम्ही गोड घालू शकता। त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे। त्यानंतर इथे आपल्याला जसं लागेल तसं आपण तूप ॲड करू शकतो। इथे मी परत अर्धी वाटी तूप ॲड केलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे कंटिन्यू आपल्याला खमंग वास येईपर्यंत भाजत राहायचं आहे। नंतर त्यानंतर हे आपल्याला पूर्ण 1 रात्र मुरत ठेवायचं आहे। त्यानंतर आपल्याला त्याचे लाडू वळवून घ्यायचे। हे बघा अशा प्रकारे लाडू वळवून घ्यायचे। फुल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड झालेली आहे। आर्ट झोन विथ मधुरा 10-20 या चॅनलवर अपलोड झालेली आहे। जर आपल्या व्हिडिओवर नवीन असाल आणि आपली व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।